सर्व काही योग्य असूनही आयुष्य का उलटं चाललंय? कष्ट करतो, स्वप्न पाहतो, तरीही अडथळे का येतात? मच्छिंद्रनाथ बाबा म्हणतात, चूक कष्टात नाही, चूक बोलण्यात आहे. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. गुरुकृपेने तुमच्या मनोकामना पूर्ण व्हाव्यात अशी प्रार्थना करून आजच्या या अत्यंत गूढ विषयाला सुरुवात करूया. मच्छिंद्रनाथ बाबा म्हणतात, जे बीज जमिनीत गुप्त राहतं तेच मोठं झाड बनतं. स्वप्न जेव्हा वेळेआधी लोकांना सांगितली जातात, तेव्हा त्यातील ऊर्जा विखुरते. प्रशंसेच्या अपेक्षेने बोलू नका, शांत राहून काम करा. यश जेव्हा येईल ते शब्दाशिवायही दिसेल. जगात प्रत्येक जण तुमचं भलं इच्छित नाही. तुमचा आनंद, प्रगती, योजना सर्वांना सांगणं म्हणजे स्वतःवरच दृढ ओढवून घेणं. बाबांचा इशारा स्पष्ट आहे. लोकांच्या नजरेत येण्याआधी स्वतःला सिद्ध करा. वाघासारखं शांत चालत राहा. जेव्हा तुम्ही म्हणता मी हे करणार आहे, तेव्हा मनाला ते पूर्ण झाल्यासारखं वाटतं. उत्साह कमी होतो, संकल्प कमकुवत होतं. बाबा सांगतात, बोलण्यापेक्षा करून दाखवा. कृती हीच खरी साधना आहे. युद्धात योजना कधीही उघड केली जात नाही. आयुष्य ही युद्धच आहे. तुमचं पुढचं पाऊल फक्त तुम्हालाच माहीत असू द्या. जास्त लोकांना कळलं तर अडथळे वाढतात. सावध राहा. शहाणपण म्हणजे गुप्तता. घरातील गोष्टी घरातच राहू द्या. सुख सांगाल मत्सर वाढेल. दुःख सांगाल लोक हसतील. मच्छिंद्रनाथ बाबा म्हणतात, मौन हेच सुखी संसाराचं कवच आहे. घर मंदिर आहे, त्याची पवित्रता शब्दावर नियंत्रण ठेवल्यानेच टिकते. कमाई, गुंतवणूक, संपत्ती कधीही जाहीर करू नका. लक्ष्मी चंचल आहे. दिखावा केल्याने सन्मान नाही तर संकट ओढवतात. नम्र राहा. शांतपणे प्रगती करा. तुमचा जप, मंत्र, साधना ही तुमची आणि ईश्वराची गोष्ट आहे. प्रदर्शनाने अहंकार वाढतो आणि साधना कमकुवत होते. खरा भक्त शांत असतो. तेज चेहऱ्यावर आपोआप दिसतं. एक हाताने दिलेलं दान दुसऱ्या हातातलेही कळू नये. प्रसिद्धीसाठी केलेले पुण्य फळ देत नाही. गुप्त सेवा, निस्वार्थ सेवा हेच ईश्वराला प्रिय आहे. आपली दुखणी, उणिवा सगळ्यांना सांगू नका. लोक मलम कमी, मीठ जास्त लावतात. बाबा सांगतात, कमजोरी देवाला सांगा, लोकांना नाही. मौन हेच संरक्षण आहे. काम पूर्ण होण्याआधी विजयाचा जल्लोष करू नका. शेवटच्या क्षणापर्यंत सावध राहा. यश आलं तरी नम्रता सोडू नका. शांत समुद्रातच खरी खोली असते. ही शिकवण नियम नाही तर जीवनाचा मंत्र आहे. गुप्तता म्हणजे फसवणूक नाही, ती आत्मशक्तीचं रक्षण आहे. योग्य वेळ आल्यावर निसर्ग स्वतः तुमचं कर्तृत्व जगासमोर आणेल. जो सावध राहतो तोच खरा विजयी ठरतो. मच्छिंद्रनाथ बाबांचे आशीर्वाद सदैव तुमच्या पाठीशी राहोत. भेटू नवीन एक व्हिडिओमध्ये.